विशेषतः या कार्यक्रमाचं आयोजन बालाजी आणि सुभाष एकलारे या दोघांनी किंवा सर्व गावकऱ्यांनी आपल्या गावामध्ये अतिशय कष्ट करून एखाद्या मुंबई दिल्लीला लाजवेल असा कार्यक्रम तुम्ही करून दाखवला, त्याबद्दल मी सर्व आयोजकांच्या टाळ्या वाजवून आपलं अभिनंदन करावं अशी विनंती. लोकांचा आपण सन्मान केला, त्या गुणगौरवाचं सुद्धा मी अभिनंदन करतो. वेळ खूप झालेला आहे, भाषण आपण ऐकली भरपूर, तरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने काही मुद्दे मी सांगण्यासाठी आपल्या समोर उभा आहे. आपल्या गावाला मी वक्ता म्हणून जरी आलेलो असलो तर हे माझ्या मामाचं गाव आहे, हे आपल्या बऱ्याच लोकांना माहीत असेल. त्यामुळे हे गाव नवीन नाही, हे विचार तुमच्याच गावातून निर्माण झाले याचा तुम्हाला सुद्धा अभिमान वाटला पाहिजे. चंद्र सूर्य असेपर्यंत शिवाजी राजाचं नाव मिटणार नाही, एवढं मोठं काम माझ्या छत्रपती शिवाजी राजांनी केलेलं आहे. याचा आपल्याला अभिमान जरूर वाटला पाहिजे. वर्तमानामध्ये आम्हाला काही पदरात आमच्या पडलं का याचा 2019 साली आपल्याला गंभीरपणे विचार करायचा आहे. आणि म्हणून माझ्या शोभाचं चरित्र हा आपला जगण्याचा श्वास झाला पाहिजे. आणि चरित्र आणि लोकशाही नीट समजली असेल तर आपलं गाव कसं एकसंघ राहील, सर्व जाती, हे खूप महत्वाची बाब आहे. आज ढाल तलवार कालबाह्य झालेली आहे. आज घोड्याची आवश्यकता राहिलेली, आता आधुनिक नवं जग निर्माण झालेलं आहे. महाराजांचा राज्याभिषेक झाला, महाराजांचं निर्माण झालं, एवढं शिवचरित्र आपल्याला सगळ्यांना पाठ आहे. त्याच्यापेक्षा दुसरं एक शिवचरित्राचा निपान करण्याची प्रेरणा तुम्हाला मिळाली पाहिजे, असं विकृत शिवचरित्र या देशामध्ये जाहीरपूर्वक सांगितलं गेलं. शिवाजी महाराजांना मानणाऱ्यांच्या डोक्यामध्ये जय भवानी जय शिवाजी घालून दलित आणि मुसलमान द्वेष तयार करण्यात आला. आणि गेल्या 70-80 वर्षामध्ये आमची मराठा कुणबी समाजातली माणसं हक्क अधिकारासाठी संघर्ष करण्याच्या ऐवजी ह्या दंगलीमध्ये मेली आणि वेगळ्या पद्धतीने एक नवं संकट या देशावर उभं राहिले. आणि म्हणून आम्ही मराठा सेवा संघाच्या माध्यमातून विनंती केलेली आहे की आपल्याला हे केव्हा जाऊन पोहोचले, आम्ही जर त्यांच्या वंशाच्या कुळाचं नाव सांगणार असू तर त्यांच्या विचारानुसार आम्ही वागणार आहोत की नाही, हा खरा मुद्दा आहे. तुकाराम महाराज म्हणाले, बुडती हे जनने देखवे डोळा, येतो कळवळा हिताचा म्हणून या. म्हणून माझा समाज बुडतोय, रसातळाला का जातोय याचं चिंतन करण्यासाठी हे प्रबोधन आपण आपल्या गावात ठेवलेलं आहे. आणि म्हणून त्या प्रबोधनाच्या माध्यमातून आजचे जगण्याचे प्रश्न सोडवणं ही खरी छत्रपती शिवाजी महाराजांना आदरांजली राहणार आहे. किल्ले बांधले, जिंकून घेतले, शौर्य केलं, पराक्रम गाजवलं. आणि हे राज्य उभं करत असताना शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जेवढ्या, आता आज आम्ही कशा पद्धतीने शिवचरित्र समजून घेतलं पाहिजे. महाराज गडकोट जिंकत होते, एखादा भगवा झेंडा एखाद्या किल्ल्यावर लावला, त्या परिसरातल्या 100-200 गावावर महाराजांचं प्रशासन निर्माण होत होतं. आणि म्हणून महाराज त्या भगवा झेंडा त्या परिसरावर लावत होते, किल्ला जिंकत होते. कारण महाराजांच्या काळामध्ये किल्ल्यामध्ये सत्ता होती. आज किल्ल्यामध्ये सत्ता आहे का? आज गडकोट आपल्या पूर्वजांचा पराक्रम म्हणून आपण जतन केले पाहिजे, परंतु किल्ल्यामध्ये सत्ता राहिली तर आम्ही हे समजून घेतलं पाहिजे की आज गडकोट कोणते आहेत, कुठे सत्ता आहे, असा इतिहास आपल्याला यापुढे समजून घ्यायचा आहे. आम्हाला हे कुणी सांगितलं नाही, आम्हाला फक्त लढाई लावलं, चमचेगिरी हुजरेगिरी करायला लावली. काय तुम्ही गप्पा मारता? 70 वर्षानंतर लाज वाटली पाहिजे. कोणता पक्ष आणि कोणतं सरकार सत्तेमध्ये आहे, लाट मारा त्याला. आमच्या पदरात काय पडलं 70 वर्षानंतर? आज या भारत देशामध्ये कोणत्या तोंडाने या देशातले राज्यकर्ते सांगतात की आम्ही तुमचं भलं केलेलं आहे? ह्यांना सांगण्याचे तर अधिकार आहेत का? गेल्या 70 वर्षामध्ये या देशामध्ये 7.5 लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत. सांगा 7.5 लाखाची संख्या काय असते? 7.5 लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत. आणि आमची कष्टकरी श्रमकऱ्याची पोरं सीमेवर गेली, आम्हाला भावनिक बनवलं गेलं, आम्ही मतं दिली. अरे पूर्वी राजाच्या पोटी राजा जन्माला येत होता, लोकशाही निर्माण झाली. आणि लोकशाहीत काय फरक केला आम्ही? फक्त खासदाराच्या पोटी खासदार आणि आमदाराच्या पोटी आमदार येतो. यांना दुसऱ्या गोरगरिबाची लेकरं दिसत नाहीत का? कोणतंही सरकार घ्या, अरे 150 घराण्यांनी या महाराष्ट्र आणि देशाची सत्ता वाटून घेतलेली आहे. त्यांची सून गरोदर झाली तरी त्या मुलाला नंबर लावून ठेवतात तिकिटाचा. तुम्हाला गरिबांच्या पदरात काय पडणार आहे? तुम्ही झेंडा आणि दगड उचलायचे आणि नुसता जय जयकार करायचा. हे केलं का छत्रपती शिवाजी महाराजांनी? अरे जगामध्ये अनेक राजे झाले, त्यांच्या राजवटी त्या राजाच्या नावाने ओळखले जातात, पण माझ्या शिवबाचं राज्य कधीच भोसल्याच्या नावाने ओळखलं जात नाही. त्याला रयतेचं राज्य म्हणतात. हा होता माझा राजा.
आणि म्हणून काय लोकशाहीची भाषा करता, हे आपले अधिकार आहेत. असे नेते का निर्माण झाले? आम्ही मतदान करून त्यांना जन्मानं घातलं म्हणून असे नेते निर्माण झाले. लोकशाहीमध्ये आपली जबाबदारी आहे. 50% लोक मतदान करत नाहीत, 25% लोक पैसे घेऊन मतदान करत असतील तर शिवरायाचं राज्य या देशात निर्माण होईल का? आणि म्हणून आपण स्वतःला दोष दिला पाहिजे. सत्ता परिवर्तन तुम्हाला करायचं असेल तर छत्रपती शिवाजी महाराज, भारताचं संविधान, शाहू फुले आंबेडकरांनी आम्हाला कोणता मंत्र दिला त्या मंत्रानुसार तुम्हाला संघर्ष करावा लागेल. तुमच्या डोक्यात जर अशी अंधश्रद्धा असेल, कोणीतरी साधू सत्पुरुष ईश्वर नेता कार्यकर्ता येईल माझ्या गावचा उद्धार करेल असं वाटत असेल तर माय बापो, ही अंधश्रद्धा तुमच्या डोक्यातून काढून टाका. तुमचा उद्धार करण्याकरता कोणी जन्माला आलेलं नाही. शिवाजी महाराज काय अवतार घेऊन पुन्हा येणार नाहीत, हे थोतांड आहे. कुणीतरी अवतार घेऊन तुमचं कल्याण करेल, याच्यामध्ये 1000 पिढ्या आमच्या बर्बाद झाल्या. म्हणून आम्ही तुकाराम महाराजांचा विचार मानला पाहिजे. सत्य असत्याशी मन केले ग्वाही, मानी येले नाही बहुमता. शब्द आमचं धन आणि शस्त्र आहे. या शब्दाने जगावर साम्राज्य निर्माण करता येतं. ज्ञान अर्जित करणं ही नव्या काळाची गरज झालेली आहे. हे माझ्या तुकोबाने सांगितलं, शिवबाने सांगितलं. आणि म्हणून हे राष्ट्रपुरुष राष्ट्रसंत कुठे? आणि आज तुम्ही सत्ता उलटून पुलटून भोगली, वापरली आणि ठराविक घराण्याच्या बाहेर तुम्ही सत्ता जाऊ द्यायला तयार नाही. कोणती लोकशाही या देशामध्ये उचलायचं? मतदान करायचं, दारूच्या बाटल्या गावात आणायच्या, मतदान जनावरांसारखं विकत घ्यायचं आणि 5 वर्ष गावाला कोणी नावही ठेवायचं नाही, परतही यायचं नाही. आणि मग कशी लोकशाही या देशामध्ये निर्माण होईल? हे माझ्या शिवबाने सांगितलं का? आणि म्हणून माझ्या माय बापा हो, गंभीर आणि या देशात भयंकर विचलित अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि म्हणून याचा मुकाबला जर तुम्हाला करायचा असेल तर शिवरायांच्या न्याय धोरण नीती तत्वानुसार आपल्याला वागावं लागेल. त्याशिवाय बदल होणार नाही. म्हणून आपल्याला एक गोष्ट, साधी गोष्ट करा. कोणतंही सरकार येण्याच्या आधी आपल्या हिताच्या दिशेने जाणारी वाटचाल शोधा आणि हिताच्या दिशेने जायचं असेल तर तसा विचार तुमच्या मस्तकामध्ये निर्माण केला पाहिजे. मी तुम्हाला प्रश्न विचारतो, हे गाव निर्माण होऊन कमीत कमी 2000 वर्ष झाली. या गावामध्ये एकतर कलेक्टर आहे का? कोणी कलेक्टर आहे का आपल्या गावात? कोणी न्यायाधीश झालं का आपल्या गावामध्ये? कोणी SP झालं का? कोणी कमिशनर झालं का? कोणी शास्त्रज्ञ झालं का? कोणाचं लग्न झालंय का? कोणी ग्रामपंचायतला उभं टाकले का? कोणता पक्ष गावात आहे का? हे सगळं आपण करतो. पण तुमच्या गावातला पोरगान पोरगी कलेक्टर झाली असती तर का सगळं जग खड्ड्यात गेलं असली, जगाला आग लागली असती का? का होऊ शकलं नाही याचा विचार तुम्ही का करत नाही? कारण हे विचारच आम्हाला कोणी सांगितले नाही. मग आपल्याकडे सामर्थ्य नाही का? शिवाजी महाराजांचं चरित्र कशासाठी आहे? तुम्ही असं पेपरला कुठं बातमी वाचली का? अमुक गावामध्ये कलेक्टर जन्माला आला, आमदार जन्माला आला, खासदार जन्माला आला. असा कोणी जन्माला येत नाही. सगळी माणसं सारखी जन्माला येतात, जे स्वतः अक्कल बुद्धीचा विचार करतात, वापर करतात, ज्ञान अर्जित करतात. ते शिवराय, शाहू फुले आंबेडकर होतात. आणि म्हणून तुमच्या गावातल्या माणसाला सुद्धा जर तुम्ही संधी निर्माण करून दिली तर तो सुद्धा या जगाचा मालक होऊ शकतो. हे आम्हाला शिवचरित्रातून शिकायचं आहे. आणि म्हणून एक साधा प्रयोग करा. तुमच्या प्रत्येकाच्या घरामध्ये कुठल्याही लाचार गुलामांचे फोटो लावण्यापेक्षा छत्रपती शिवाजी महाराज, जिजामाता, शाहू फुले आंबेडकर, अहिल्या राणी, या बुद्ध, बसवेश्वर या महामानवांच्या प्रतिमा तुम्ही तुमच्या घरामध्ये लावा. मी तुम्हाला शब्द देतो, त्या महामानवांकडे बघत तुमचे लेकरं जर मोठी होतील तर एकही लाचार आणि गुलाम लेकरू तुमच्या घरामध्ये जन्माला येणार नाही, याची मी तुम्हाला हमी देतो. आपले लोक खूप साधे भोळे असतात. आमचे रामदास महाराज कैकाडी आहेत पंढरपूरचे. आपल्या लोकात आपला कॉन्फिडन्स एवढा गेलेला आहे, आपल्याला वाटतं की कोणीतरी आपलं कल्याण करेल, कोणाचे तरी आशीर्वाद लागतील, कोणता तरी साधू येईल. रामदास महाराज एका गावात कीर्तनाला गेले. कीर्तन सुरू केलं तेव्हा एक माणूस आला आणि म्हणला, महाराज कीर्तन झाल्याबरोबर माझ्या घरी चला. तो म्हणला, कशाला? नाही, तुमचे पुण्यवंत पाय माझ्या घराला लागू द्या. पण तुझ्या घराचा प्रॉब्लेम काय? तो म्हणला, माझं माझ्या बायकोचं जमत नाही, भांड्याला भांडा लागत नाही, पैशाला पैसा लागत नाही, संसार काही नीट चालत नाही, तुम्ही घरी या म्हणजे माझं कल्याण होईल. महाराजांनी सांगितलं, अरे येड्या, माझ्या संसाराचा सत्यानाश झाला म्हणून मी महाराज झालो. तुला घरी नेऊन माझं काय भलं होणार आहे? तुझा संसार नीट चालावा असं वाटत असेल तर बायकोशी चांगलं बोल, आईचा सन्मान कर. तुकाराम महाराजांनी सांगितलं, तुम्हाला सुद्धा सांगतो, अरे शिवबा का जगदवंदे झाले, 33 कोटी देव आम्ही बघितले नाहीत, पण आपले मायबाप नसते तर आपण जन्माला आलो असतो का? आपल्यासाठी कोण देव आहे? तुका म्हणे माय बापे अवघी देवाचीच रूपे. तुकाराम महाराज म्हणाले, ज्याला मायबाप आहे त्याला काशी करायची गरज नाही. आणि म्हणून मायबाप हे दैवत आहे. तुम्ही मायबापाचा सन्मान करत नाही, नेत्याचा झेंडा घेऊन फिरता. काय मिळणार आहे तुम्हाला? आमदार की खासदार की मिळणार आहे का? यापुढे तुम्हाला हात जोडून सांगतो, कुणाला मत द्यायचे तुम्ही नंतर ठरवा, पण निवडणुकीच्या काळात दारू आणि पैसा घेऊन गावात कोणी येत असेल ना, त्याला प्रतिबंध करा. तर खरे शिवरायाच्या वंशज तुम्ही आहात. कोण केलं
या भानगडी तुम्हाला लाचार म्हणून 5,000ला विकत घेतात, 10,000ला विकत घेतात. आणि म्हणून आपल्याला ही लोकशाही जिवंत ठेवायची आहे. सत्तेचा अर्थ केवळ आमदार खासदार नव्हे, प्रशासन आणि न्यायपालिका, ह्या तीन गोष्टी, लोकसभा, विधानसभा, प्रशासन, न्यायपालिका, हे तीन एकत्र आले की सत्ता निर्माण होते लोकशाहीमध्ये. 3 कोटी लोक रस्त्यावर उतरले मराठे, आरक्षण मिळालं का मराठ्यांना? सगळे नेते सगळ्या पक्षाचे मोर्चे निघाले तेव्हा आपल्याला काय सांगत होते? 100% आम्ही तुमच्या बरोबर आहे. आताही सांगतात आम्ही तुमच्या बरोबर आहे. आरक्षण मिळालं का मराठ्यांना? रस्त्यावर आमच्या बरोबर होते, पण यांना बोलायला कुठं पाठवले आपण? इथं भाषण करायची त्यांनी गरज नाही, यांनी विधानसभेत बोललं पाहिजे, लोकसभेत बोललं पाहिजे. पण तिथे ह्यांनी प्रश्न मांडले का? एकाही कोणत्याही पक्षाच्या आमदार खासदाराने मराठ्यांचं आरक्षण मिळालं पाहिजे अशा प्रकारची भूमिका घेऊन संघर्ष केला का? हा प्रश्न स्वतःला विचारा. आणि म्हणून तिथं तुम्ही बोलणार नसाल, इथं आमच्या आरत्या करून काय उपयोग आहे? जिथं ज्याला बोलायचं काम आहे त्याने तिथे करावं, तर लोकशाही आपल्याला समजलेली आहे. म्हणून बहिणींनो आणि भावांनो, ह्या विकृतीला लाथ मारणं आणि आपल्या मुलाबाळांना जर आपल्याला समृद्ध बनवायचं असेल तर ही जातीपातीच्या पलीकडे जाणारी महापुरुषांची परंपरा आपण एकमेकाला समजून सांगितलं पाहिजे. आपली माणसं खूप साधी बोळी असतात. एखाद्या बुवाच्या प्रेमामध्ये ते खूप पडतात, त्यांचा फोटो आणून घरी लावतात आणि लावल्यानंतर त्याच्या घरामध्ये लेकरू जन्माला येतं, त्या 100% बुवावर जातात. सगळे म्हणतात काय महाराजांचं पुण्य फळायला आलं. अरे त्याच्यात पुण्य कशाचं आहे? असा कोण बाप आहे त्याला असं वाटतं की आपलं लेकरू आपल्यासारखं जन्माला येऊ नये म्हणून? त्याने आत्महत्या करायला हरकत नाही. अरे ती बाई त्या महाराजाच्या सत्संगाला गेली म्हणून ते लेकरू तसं जन्माला आलं. त्याच्यात काय चमत्कार आहे? आणि म्हणून स्वतःवर विश्वास ठेवा. का जिजाऊ? माझे शहाजी राजे आणि जिजामाता त्यांनी शिवबाला घडवलं. आज माझ्या माय मावल्यांची गरज आहे प्रबोधनाची. कारण महाराष्ट्राचा इतिहास, देशाचा इतिहास हा खरा महिलांचा इतिहास आहे. दुर्गा, भवानी, अंबा, पार्वती, जिजाऊ, सावित्री, अहिल्या या युगनायक महिला आपल्या भारतामध्ये निर्माण झाल्या, पण त्यांना काही सन्मान आपण दिला नाही. 50% आरक्षण आलं, बायका आरक्षणात आल्या, निवडणुकीत आल्या, बायको निवडून येते, नवरा शिक्के मारते. बघितलं तुम्ही? बाईला खुर्चीवर बसू द्यायचं नाही, कशी हक्क अधिकार गाजवेल? मग जिजाऊ आम्हाला कळलेली आहे का? म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांवर संस्कार माझ्या जिजामातेने केले. तुम्हाला अभिमान वाटला पाहिजे. त्या काळामध्ये शहाजीराजे पिताश्री शिवाजी महाराजांचे, शिवाजी महाराजांना फक्त 50 वर्षाचं आयुष्य लाभलं. 50 वर्षाच्या काळामध्ये जगाने नतमस्तक व्हावं असं स्वराज्य छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलं. ते काही लाख वर्षापूर्वी केलं नाही, 400 वर्षापूर्वी केलं. महाराज तुमच्या आमच्यासारखे पुरुषच होते, माणूस होते, माणसाच्या पोटी जन्माला आले आणि त्यांनी विचारातून कर्तबगारी दाखवली. आणि म्हणून आम्ही छत्रपतींच्या जीवनातून ही प्रेरणा घेतली पाहिजे की आज आम्हाला जगायचं असेल तर आजचा अफजल खान कोण आहे, आजचा शाहिस्ते खान कोण आहे, कोणत्या औरंगजेबाची मान छाटायची आहे हे तुम्हाला माहित असलं पाहिजे. कुणी आमच्या देशाची सत्ता गिळंकृत केलेली आहे, पैसा कोणी हडप केलेला आहे. आणि म्हणून त्या दृष्टीने विचार करा. माझ्या शहाजी राजांनी, शिवाजी राजांचे मोठे भाऊ होते, त्यांचं नाव होतं संभाजी, त्यांच्यासाठी बेंगलोरला राजधानी केली. सावत्र भाऊ व्यंकोजी राजे त्यांच्यासाठी तंजावरला राजधानी केली. आणि 12 वर्षाचे शिवाजी राजे आणि तरुण जिजामाता यांना 2000 किलोमीटर पुण्याला पाठवलं. आणि पाठवत असताना भगवा झेंडा आणि राजमुद्रा दिली शहाजी राजांनी. आणि ती राजमुद्रा कशी दिली शिवबाला? शिवबा तुम्ही जावा, मराठ्यांचं राज्य निर्माण करा, हिंदूंचं करा, ब्राह्मणांचं राज्य निर्माण करा असं सांगितलं का? माझ्या शहाजी राजाने राजमुद्रा दिली. प्रतिपचंद्र लेखे व वर्धिष्णू विश्ववंदिता शहा सुतो शिवशैष्या मुद्रा भद्राय राजते. म्हणजे हे शिवबा जा, असं राज्य निर्माण करा, ते साऱ्या विश्वाला वंदनीय ठरलं पाहिजे आणि विश्वातला प्रत्येक माणूस तुमच्या पुढे नतमस्तक झाला पाहिजे. ही माझ्या शहाजी राजाची भूमिका होती, ही माझ्या जिजाऊची भूमिका होती. म्हणून इथे कुठे देशाचा प्रश्न येतो, इथे कुठे जातीचा प्रश्न येतो? खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळामध्ये जगाला वंदनीय होईल असं राज्य निर्माण केलं. त्याचा आमचा प्रत्येक भारतीयाला, प्रत्येक माणसाला अभिमान वाटला पाहिजे. असा आमचा राजा होता. पण तुम्हाला हेही माहित असलं पाहिजे की 400 वर्ष झाली शिवाजी महाराजाबद्दल आपल्या देशात एवढे वाद आहेत. जन्माच्या तिथीबद्दल वाद आहे, तिथीनुसार की तारखेनुसार. गुरुबद्दल वाद आहे. एवढा नीचपणा या देशात झाला की पितृत्वाची सुद्धा चर्चा केली गेली. महाराज साक्षर होते की निरक्षर होते याच्यावर 70 वर्ष वाद झाला. आता एकच वाद शिल्लक आहे, महाराज या देशात जन्माला आले की नाही. आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे, शिवाजी महाराजाबद्दलच का वाद निर्माण केले गेले? आणि तुम्ही विचार करा, हे वाद निर्माण करणारे मुसलमान होते का? दलित आहेत का? पाकिस्तानी आहेत का? चायनीज आहेत का? अरे ज्यांचं पंचपात्र आणि धर्म ज्या शिवबाच्या तलवारीने अबाधित राहिला, त्याच लोकांनी महाराजांच्या चारित्र्यावर चिकलफेक करण्याचा प्रयत्न केलेला आहे.
आजही पुरंदरे नावाच्या इतिहासकाराने महाराजांचे चरित्र अत्यंत घाणेरडे आणि विकृत पद्धतीने लिहिलं. मुस्लिम देश हा शिवाजी तयार केला आणि मराठा कुणब्यांच्या पोरामध्ये जातीचं धर्माचं विष पेरलं. आम्ही हक्क अधिकार गमावून बसलो आणि स्वातंत्र्याची लढाई आम्ही लढलोच नाही. आज काय पदरात आहे मराठ्यांच्या? 67,000 बहुजनांची पोरं राम मंदिरासाठी मेली. जर मराठा सेवा संघ नसताना उद्धव ठाकरे बरोबर 80% मराठे अयोध्येला गेले असते संघर्ष करायला. 4 जण विमानात बसून गेले, वापस आले. हे आपल्या प्रबोधनाचा विजय आहे, लक्षात ठेवा. मंदिर बांधून आपले प्रश्न सुटणार नाहीत आणि म्हणून आम्ही हाकनात जीव गमावलं. कशासाठी? आम्ही मेलो. आणि म्हणून स्वतःला वाचवणं, संरक्षित करणं आणि आपल्याला मिळालेलं आयुष्य समाधानाने जगणं ही माझ्या तुकोबाची शिक्षण होती. स्वर्ग कोणी बघितला नाही, नरक कोणी बघितलं नाही, पण तुम्हाला मिळालेलं आयुष्य चांगल्या पद्धतीने सन्मानाने जगणं, आपल्या आई वडिलाचा, बहिणीचा, भगिनीचा सन्मान करणं, जातीपाती व वंशाच्या पलीकडे जाऊन माणूस म्हणून संपत्तीचा विनियोग आणि उपभोग घेणं ही खरी छत्रपती शिवाजी महाराजांना आदरांजली राहणार आहे. म्हणून तशी मुलं आणि मुली आपल्याला घडवाव्या लागतील तर शिवाजी महाराज आम्हाला कळाले असा त्याचा अर्थ होतो. म्हणून माझ्या जिजाऊनेच अशी शिकवण दिली. आज चांगला सद्गुणी मुलगा म्हणजे आपल्याकडे कोण? कोणाच्या आद्यात नाही, मध्यात नाही, इकडे बघत नाही, तिकडे बघत नाही, खाली मान घालून चालतो, रात्रंदिवस पूजा अर्चा करतो, म्हणजे तो सज्जन. त्याला का पुरायचं की नाही? काय करावं त्याला घेऊन? तुमच्या मनात प्रश्न निर्माण झाले पाहिजे. अरे छत्रपती शिवाजी महाराजांनी शेकडो लढाया केल्या. कधी मुहूर्त काढला का लढाई करताना? मुहूर्त बघायला गेले का कोणत्या तारखेला लढाई सुरू करू म्हणून? आणि महाराज मुहूर्त बघायला गेले असते, आतापर्यंत मुहूर्त मिळाला असता का महाराजांना? ह्या थोतांडाच्या नादी महाराज लागले नाही. अरे राजाराम महाराज पालथे जन्माला आले, द्वितीय सुपुत्र शिवाजी महाराजांचे. भट्टपुरोहित आले आणि म्हणाले महाराज शांती करावी लागेल. शिवाजीराजांनी सांगितलं अरे पालथा जन्माला आला म्हणून काय झालं, बादशाही पालथी घालेल. हे छत्रपती शिवाजी महाराजांचे उद्गार होते. माझ्या तुकारामांनी सांगितलं, तुका म्हणे हरीच्या दासा आणि शुभकाळ काही दिशा. तुम्ही हा कर्मकाळ रूढ्या परंपरेमध्ये अडकू नका. विज्ञानवादी जग आहे ते ज्ञानाकडे जाण्याचा प्रयत्न करा. माझी जिजाऊ शिवबा तुम्हाला जर गाव करण्यास समजले असते ना, त्या आवराळची एखादी मुलगी आज मंगळावर जाऊन आली असती, झेंडा फडकवून, आणि सांगितलं असतं की आई मंगळाच्या नादी लागू नको, मी मंगळावर जाऊन आलेली आहे. चंद्र, मंगळ, ग्रह, उपग्रह. अरे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये कोणते कायदे होते आपल्या देशामध्ये? त्या काळात महाराज का मोठे? सामान्य गरीब रयतेला, कष्टकऱ्यांना महाराजांनी ताकद आणि शक्ती प्रदान केली आणि त्यातून जगाने नतमस्तक व्हावं अशा प्रकारचे महान योद्धे तयार केले गेले. आणि म्हणून शिवाजी राजाचं वेगळे पण हे आहे की शिवाजी महाराजांनी रयतेचं स्वराज्य या देशामध्ये निर्माण केलं. आणि मग आमच्या आजच्या प्रश्नाची तड आम्ही कशी लावणार आहोत? म्हणून मायबापा शिवरायांचं नाव तुम्ही घेणार असाल तर मग जसं श्याम पाटलांनी सांगितलं, मी आपल्याला विनंती करेल, 100% व्यसनाला लात मारायची ताकद आपण ठेवली पाहिजे. या शिवजयंतीला एकच निर्धार करा, कुठलंही व्यसन असेल तेवढा तर त्याग करायची हिंमत ठेवा, तर शिवाजीचे मावळे. दारूचा कारखाना कुणाचा आहे या देशामध्ये? कुठल्या शेतकऱ्याचा आहे का? गुटख्याचे कारखाने, गांजाचे कारखाने कोणाचे आहेत? विजय मल्ल्या नावाचा माणूस 10,000 कोटीचं बँकेतून कर्ज काढलं, अर्ध्या देशाला दारू पाजली, 90% लोक पागल झाले, नपुसक झाले, काहीच काम करू शकत नाहीत, लाचार झाले आणि 10,000 कोटीचं कर्ज बुडवून विमानात बसून परदेशात निघून गेला. चौकीदार काय करत होता आपल्या देशात? त्याचं वाटोळ झालं का? आणि म्हणून माझ्या माय बापा विचार करा की आपला पैसा गेला कुठे? आम्ही या देशाचे मालक असताना आम्हाला आत्महत्या करण्याची वेळ का आली? दिवाळीला जेव्हा आपल्या माया मावल्या आपल्या भावाला वडिलाला ओवाळतात तेव्हा म्हणतात इडापिडा जाऊ दे आणि बळीचं राज्य येऊ दे. कोण होता बळीराजा? अरे 10,000 वर्षापूर्वी बळीराजाने इथे एक रयतेचं राज्य निर्माण केलं. आणि म्हणून आपल्या देशात 2च शेतकऱ्याचे राजे झाले, एक पुराणामध्ये बळीराजा आणि इतिहासामध्ये शिवाजी राजा. बाकी सगळं थोतांड आहे. हे आपण कायम लक्षात ठेवलं पाहिजे. कारण बळीराजाची आठवण एवढी हजारो वर्ष आम्ही जपली. कुठल्याही वैदिक ब्राह्मण, महाराजांचं मिलिटरी सिस्टीम, महाराजांची अर्थव्यवस्था, का शेतकऱ्याचा राजा म्हणतात? तुम्हाला काही गोष्टी माहीत असल्या पाहिजेत की या देशामध्ये अनेक राज्य होऊन गेले, जगातही राज्य झाले, पण राजवटीमध्ये कोणत्याही सगळी जमीन राजाच्या मालकीची होती. कुळानी फक्त कष्ट करायचे आणि सारा राजाला भरायचा. त्या काळामध्ये 400 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिल्यांदा आपल्या जमिनीची मोजणी केली आणि पट्टे शेतकऱ्यांच्या नावाने करून दिले. आजच्या भाषेत सांगायचं असेल तर शेतकऱ्याला सातबारा प्रदान करणारा पहिला राजा छत्रपती शिवाजी महाराज हे त्या राजाचं नाव आहे. तुमचा सातबारा
हा शेतकऱ्यांना मिळालेला 7/12 हे माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांची कर्तबगारी आहे, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. पण 7/12 शिल्लक आहे का आता आपल्याकडे? जमिनी गेल्या, रस्त्यात गेल्या, सडकेत गेल्या, धरणात गेल्या, काही आम्ही अंधश्रद्धेपोटी बर्बाद केल्या, विकून टाकल्या, व्यसनाधीनतेपाठी आमच्या जमिनी निघून गेल्या. आणि म्हणून आज शेतमालाला भाव नाही, शेतकऱ्यांना आत्महत्या करावी लागते. ह्या वळणावर आम्ही येऊन ठेपलेले आहोत. म्हणून शिवछत्रपतींनी त्या काळामध्ये शेतकरी कल्याणकारी राज्य कशा प्रकारे निर्माण केलं होतं, तर महाराजांनी आदेश दिलेले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचे 1665-76 पत्र उपलब्ध आहे. महाराजांनी सांगितलं की शेतकरी जर एखाद्या भागात दुष्काळ पडला तर बैल बारदाना मोफत, बियाणं मोफत, हे सगळं राज्यातून पुरवायचं आणि पिकलेला माल सन्मानाने विकत घ्यायचा. आणि जर पाऊस पडला नाही, आवर्षण झालं, पाऊस जास्त झाला, पिकलं नाही, तर शेतसारा माफ, हे शिवाजी महाराजांचे आदेश होते. त्यांनी आपल्या सैनिकांना सांगून ठेवलं होतं. त्या भागामध्ये सरदाराला पत्र लिहिलं शिवाजी महाराजांनी, तुमच्या भागामध्ये जर शेतकऱ्यावर संकट आलं तर त्यांना मदत करण्यासाठी सरकारच्या परवानगीची गरज नाही. शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला हात लावाल तर तुमच्या गर्दना कलम केल्या जातील, हे माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचे आदेश होते. दुसरं काय केलं शिवाजी महाराजांनी, तर शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये कायदा होता, शेतकऱ्यांनी फक्त 4 महिने शेती करायची आणि 8 महिने दसऱ्याच्या दिवशी भगवा झेंडा गडावर फडकला की गावातल्या सगळ्या जातीपातीच्या लोकांनी येऊन शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये भरती व्हायचं. सैन्यात भरती झाल्यानंतर 8 महिने सरकारचा पगार, 4 महिने शेतीचं उत्पन्न आणि पगार पहिल्या दिवशी शिवाजी महाराज आपल्या सैनिकांना पगार देत होते. कारण इतर राज्य त्या काळामध्ये सैनिकांना लुटीची परवानगी दिली होती. लूट रयतेची करा आणि आम्हाला पैसे आणून द्या, हे सांगितलं होतं. पण महाराजांनी सांगितलं जनतेची लूट करू नका, पैसा मी तुम्हाला पगार देईल, सामान्य जनतेला छळायचं नाही. 8 महिने सैन्यामध्ये भरती. आता मग गावात महिला राहिल्या, त्यांच्यासाठी महाराजांनी काय केलं, तुम्हाला आश्चर्य वाटेल, 400 वर्षापूर्वी हे सगळ्या भारतातल्या इतिहासकारांनी नव्हे, पुरंदरे सारख्या इतिहासकारांनी महाराजांचं चरित्र कलंकित केलं, चारित्र्य हनन जिजाऊंचा करण्याचा प्रयत्न केला. मराठ्यांना विचार करा, कोणाचं सरकार या देशामध्ये आहे, त्याला महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला फडणवीस सरकारने. जातीसाठी माती कशी खावं त्यांच्याकडून शिकावं. पुन्हा पद्मविभूषण दिलेला आहे आणि आता त्यांचे चेले चपाटे सांगतात, आमचं जर सरकार पुन्हा आलं तर पुरंदरेला आम्ही भारतरत्न देऊ. ही जखमीवर मीठ चोळण्याचं काम या देशामध्ये कोण करतंय? आणि म्हणून शिवचरित्र हा जगाच्या प्रतिष्ठेचा विषय असताना त्याचं साधं स्मारक आपण आपल्या देशात अजूनपर्यंत करू शकलो नाही. शिवाजी महाराजांचा अभ्यासक्रमात नाही. पोरांना शिवाजी महाराज कसे कळतील? कारण शेवटीला शिवाजी महाराज एका विषयात संपून जातात, नंतर शिवाजी महाराजांचं चरित्र या देशात शिकवलं जात नाही. अमेरिकेमध्ये PhD पर्यंत शिवाजी महाराज शिकवायला परवानगी आहे. रशिया, जर्मनी, इंग्लंडमध्ये शिवाजी महाराज शिकवले जातात. ज्या पाकिस्तानला शत्रू राष्ट्र आपण म्हणतो तिथे सुद्धा शिवाजी महाराजांचा धडा अभ्यासक्रमामध्ये आहे. आणि आपल्याकडे मात्र शिवाजी महाराजांची एवढी बदनामी केली गेलेली आहे. आम्हाला शिवाजी समजायचा काय मार्ग आहे? आम्ही वेगळ्या माध्यमातून सगळे 2,500 चॅनल्स बघा, पुस्तकं बघा, अभ्यासक्रम बघा. आमच्या मुला मुलींना, महिलांना छत्रपती शिवराय, शाहू फुले, आंबेडकर, जिजामाता, शहाजीराजे कसे कळतील? आणि म्हणून हे समजावून जर आपल्या पोरापोरींना सांगितलं ना तर 100% आपल्यामध्ये बदल होईल. एकही लाचार आणि गुलाम लेकरू आपल्या देशामध्ये राहणार नाही. आपला प्रॉब्लेम कसा आहे, कविता आहे, तुम्हाला कदाचित माहिती असेल. आपली मानसिकता कशी आहे, आपण महाराजावर आंधळं प्रेम करतो. आई म्हणते बाळाला बाळ शिवाजी व्हायचं असतं आणि सहलीला जाताना हळूच कानामध्ये सांगते, बेटा गाडीच्या मधोमध बसायचं असतं, गाडी पुढून ठोकली काय मागून ठोकली काय आपण तेवढं वाचायचं असतं. ही आई आहे. कशी शिवाजी जन्माला येतील? आई म्हणते बाळ शिवाजी व्हायचं असतं, घराला आग लागली तर पहिल्यांदा आपण बाहेर पडायचं असतं, गाव मेलं तरी चालेल, आपण तेवढं जगायचं असतं. आई म्हणते बाळ शिवाजी व्हायचं असतं. होईल का शिवाजी असं? ते बाळ हुशार असतं, ते म्हणते होय आई, बाळाने शिवाजी व्हायचं असतं, पण आधी बापाने शहाजी आणि आईने जिजाऊ व्हायचं असतं, तेव्हा बाळ शिवाजी होतं. म्हणून मायबापांची जबाबदारी आहे कोणते संस्कार आपल्या लेकरा बाळावर करायचे. शाहीर अमर शेख नावाचा शाहीर आहे. आपल्या कुणब्या मराठ्यांना हे माहीत असलं पाहिजे की औराळमध्ये पहिल्यांदा शिवजयंती निमित्त आज व्याख्यान झालं. तसं भारत देशामध्ये पेशवे यांची एक दुर्गंधी विकृत सरकार आलं होतं. त्यांनी शिवाजी आणि तुकाराम या नावावर बंदी घातली होती. त्या काळानंतर खऱ्या अर्थानं शिवाजी महाराज आम्हाला समजले ते महात्मा ज्योतिराव फुल्यांमुळे. त्यांनी 19 फेब्रुवारी 1869 भारतातली पहिली शिवजयंती साजरी केली. पोवाडा लिहिला शिवाजी महाराजांवर, समाधी शोधून काढली रायगडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांची. आणि नंतर शाहीर अमर शेख नावाचा एक मुसलमान शाहीर आहे, त्यांनी शिवाजी महाराजांवर अमर अभिलाषा नावाचा पोवाडा लिहिला. त्या पोवाड्यामध्ये हे शाहीर असं म्हणतात, तेरावं तेच पीक येतं जगाची रीत, नवं नाही त्यात शहाजीने पराक्रम
पेरला आणि शिवाजी सर्जा अवतरला. आला आला शिवाजी आला, योग्य समय आला, जिजानं दिला लाल जनतेला, मराठ्यांनो करार जय जयकार, थोर ते आईचे उपकार तुमच्यानं नाही फिटणार. शाहीर अमर शेख म्हणतात की शहाजीने पराक्रम पेरला म्हणून शिवाजी सर्जा अवतरला. आसाराम पेरलं तर तुकाराम उगवेल का? असं कधीच होणार नाही. म्हणून आपल्या लोकांना विचार काय द्यायचे, नवस करून आम्हीच जन्माला लेकरं घातली तर ते क्रांतिकारक होतील का याचा पहिल्यांदा विचार करा. अरे 400 वर्षापूर्वी माझ्या तुकोबानं सांगितलं, 900 कन्या पुत्र होती तरी का करणे लागे पती. 900 लेकर झालं तर नवरा करायची काय गरज होती? 400 वर्षापूर्वी तुकाराम महाराजांनी विचारलं. आणि जगदवंद्य राजा बाळासाहेब ठाकरेच्या बापांनी सांगितलं, प्रबोधनकार ठाकरेंनी, एक शिवाजी म्हटल्याबरोबर 33 कोटी देवाची फलटण बाद होते. तो शिवाजी राजा आपल्या रक्ताचा, वंशाचा, देशाचा वारस असेल तर आम्ही छत्रपतींचा जय जयकार करण्याऐवजी लाचारांच्या मागे का जातो हा खरा प्रश्न आहे. आणि म्हणून तुझे आहे तुझं पाशी परी तू जागा चुकलाशी, तुकाराम महाराज म्हणाले. तशी आपली अवस्था झालेली आहे. म्हणून बहिणींनो आणि भावांनो, यापुढे एक दृढ निश्चय करा की आपल्याला नव्या पद्धतीने जगायचं तर कसं जगायचं, आणि हे जगण्याचे मार्ग आपण आपल्या कर्तृत्वातून, कर्तबगारीतून शोधले पाहिजे. महिला ज्या गावामध्ये राहत होत्या त्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि जिजाऊने त्या काळामध्ये महिलांसाठी कारखाने काढले. हे कारखाने कशाचे होते? म्हणजे तेव्हा महाराजांनी कारखाने काढले. विचार करा तुम्ही, 400 वर्षापूर्वी कोणासाठी? महिलांसाठी. आणि ते कारखाने उसाचे नव्हते, ते कारखाने होते शस्त्रास्त्र तयार करण्याचे. म्हणजे महिलांनी काय करायचं, माणसं 8 महिने नोकरीला गेली लढाईला, तर महिलांनी त्या कारखान्यात काम करायचं जिजाऊ शिवबाच्या. आणि हे काम करत असताना त्यांनी कोणतं काम करायचं तर भालेबरचे तयार करणे, तलवारी तयार करणे, शेतीची अवजारं तयार करणे, बारूद तयार करणे, घोड्याचे खोगीर तयार करणे, वस्त्र प्रावरणे तयार करणे, ही कामं त्या महिलांना त्या किल्ल्यामध्ये प्रशिक्षित करून त्या कारखान्यातून दिली जायची. आणि तुम्हाला अभिमान वाटला पाहिजे, महाराज त्या महिलांना फुकट राबवून घेत नव्हते, पगार देत होते. पगार किती देत होते तुम्हाला आश्चर्य वाटेल. महाराजांचे पैसे आजच्या सारखे नोटेसारखे नव्हते, सोन्याचे होन होते महाराजांचे. त्या होनाचा आजच्या हिशोबात जर गुणाकार केला 1,63,000 रुपये पगार दर महिन्याला शिवाजी महाराज आपल्या कारखान्यात काम करणाऱ्या महिलेला देत होते. असा कुठं राजा झालाय का जगामध्ये? तुम्ही कल्पना करा. म्हणजे महिलेला एवढा पगार, नवरा 8 महिने पगार, शेतीचं उत्पन्न, शेतकरी आत्महत्या करेल का? म्हणून शेतकऱ्याचा राजा शिवाजी झाला. धरण बांधून कालव्यावरती पहिल्यांदा छत्रपती शिवाजी राजांनी पाणी दिलं. आज 70 वर्ष आपल्या भारताच्या स्वातंत्र्याला झाली, एकतर इंडस्ट्री उभी राहील का आपल्याकडे? कुठे आहेत उद्योग? कुणाच्या हाताला रोजगार आहे? आज बेरोजगारी झालेली, शिक्षण नाही, कष्ट करून शिक्षण घेऊन नोकऱ्या मिळत नाहीत, शेतीमालाला भाव नाही, शेती संपली. आम्ही जगायचं कोणाच्या भरोशावर? म्हणून आम्ही अंधश्रद्धाळू झालो, कर्मकांडामध्ये अडकलो आणि मग वेगळ्या धार्मिक आणि राजकीय नशेमध्ये आपला हजारो वर्ष वापर सुरू आहे. म्हणून ह्या वापरातून पहिल्यांदा बाहेर पडलं पाहिजे. आणि या शिवजयंतीच्या निमित्ताने काही संकल्पना आपण आपल्या बदलल्या पाहिजेत. त्या दृष्टीने आपण जरूर विचार केला पाहिजे. शेतकऱ्याच्या आत्महत्येचा जर आपण प्रश्न घेतला तर आपल्याला कल्पना आहे 7.5 लाख शेतकऱ्यांनी आतापर्यंत आत्महत्या केल्या, पण कुठल्याही न्यायालयाने जनहित याचिका दाखल करून घेतलेली नाही. सरकारला निर्देश दिलेले नाहीत. सीमेवर सैनिक मरतात आणि देशाच्या प्रधानमंत्र्यांचे फोटो गावोगाव लावून घुसके मारूंगा असे पोस्टर लावले जातात. मरणारा कोण आणि दिवा कोण लावते कळायला मार्ग नाही. विचार करा तुम्ही. अरे शिवाजी महाराज त्या काळामध्ये शिवाजी राजांना मारण्यासाठी बलाढ्य योद्धे आले. शिवाजी महाराजांच्या काळामध्ये एकटा औरंगजेब शिवाजी महाराजांचा शत्रू नव्हता. शिवाजी महाराजांच्या काळामध्ये पोर्तुगीज, डच, फ्रेंच, ब्रिटिश, इटालियन असे लोक होते त्या काळामध्ये. इतक्या सगळ्या शत्रूंचं आक्रमण भारतावर होतं, पण त्या सगळ्यांना पुरून उरला तो केवळ आणि केवळ माझा शिवाजी राजा. कारण शिवाजी महाराजांचं संपूर्ण राज्य जे निर्माण केलं गेलं होतं एका निष्ठा आणि विचारावर हे राज्य उभं केलं गेलेलं होतं. आणि म्हणून महाराज सक्षम का होते तर महाराजांचं हेर खातं जगात सर्वश्रेष्ठ होतं. आपल्याकडे बॉम्बस्फोट झाल्यावर कळते आपले माणसं मेल्यावर. आणि म्हणून त्या काळामध्ये हाकनात एकाही माणसाचा जीव शिवाजी महाराजांनी घेऊ दिला नाही. इतकी वर्ष शिवाजी महाराज जगले. त्या काळात महाराष्ट्राचीच लोकसंख्या 90 लाख होती आणि औरंगजेबाचं सैन्य 30 लाखाचं होतं. एकटा औरंगजेब जरी महाराष्ट्रावर चालत आला असता सगळा महाराष्ट्र मुलूक बेचिराग झाला असता. पण शेवटपर्यंत कोणत्या शत्रूला कळलं नाही की महाराजाकडे सैन्य किती आहे. म्हणून औरंगजेब नेहमी म्हणायचा की आज 100 शिवाजी आले, 200 शिवाजी आले, प्रत्येक माणूस म्हणजे प्रति शिवाजी. हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याचं वैशिष्ट्य होतं.
आज देशाचा प्रधानमंत्री सांगतोय सगळे सैन्याला अधिकार दिलेले आहेत, आमच्याकडे आमचं एवढं सैन्य आहे तेवढं सैन्य आहे. आणि मीडियावाला तर एवढी अक्कल आलेली आहे, ते सांगतात 7:12 विमान निघालं, 10 किलोचा बॉम्ब आहे, आता ते टाकणार आहे, सैन्यदळ एवढा आहे. अरे तुम्ही गुप्तहेर ही जी यंत्रणा आहे देशाच्या सुरक्षेची एवढ्या जाहीरपणे सांगत असाल तर शत्रू काय मूर्ख आहे का? तुम्ही मोदीजीच्या फोटोकडे बघून नुसतं हसले जरी नाही तरी गुन्हा दाखल करण्याचे आदेश आता निघू शकतात. अशा काळामध्ये एवढी रडार यंत्रणा सक्षम आहे आपल्या देशाची. पाखरू जरी पाकिस्तानातून भारतात आलं ना ते रडारवर आयडेंटिफाय होतं. मग 300 किले अर्धेक्स आमच्या 200 सैनिकात घुसलं, बॉम्बस्फोट झाला, 50 सैनिक मेले. आम्ही प्रश्न विचारायचा नाही, त्याला जबाबदार कोणाला धरायचं? त्याला राष्ट्रद्रोही ठरवलं जात आहे. आणि मग आमची लोक का मारली जातात? आमच्या हक्क अधिकाराच्या प्रश्नाबद्दल का चर्चा होत नाही? मग सांगितलं आपल्या नेत्यांनी पोरांना शिक्षण घ्या, शिक्षण घ्या. कुठे शिकवणार? कुठे शाळा आहे लेकराला शिकवायला? कुठे आहे शाळा? कुठे घालणार? कोणत्या शाळेत घालणार तुम्ही? सरकारने गेल्या 70 वर्षामध्ये शिक्षणातून अंग काढून घेतलेला आहे. आता शिकायला बंदी नाही, पण सगळ्या शाळा भांडवलदारांच्या ताब्यात गेलेल्या आहेत. आता टाटा, बिर्ला, अंबानी हे शाळा काढतील. सरकारी शाळा 100% बंद झाल्या. आता सगळ्या खाजगी शाळा निघालेल्या आहेत. आणि आता खाजगी शाळामध्ये कोणाला शिकायला मिळेल? 5 लाख रुपये फीस असेल. तुमच्याकडे पैसे असतीलच तुमच्या लेकराला शिकवता येईल. मग ही शिक्षण बंदी नाही का? कुठे शाळा आहे शिकायला? शिक्षणाचं खाजगीकरण झालेलं आहे आणि आम्ही वेगळ्या संकल्पना घेऊन जगत आहोत. अर्ध्या देशाला ज्यांनी दारू पाजली त्याने आत्महत्या केली नाही आणि आम्ही थोड्याशा कर्जासाठी आत्महत्या करतो. विचार करा तुम्ही. अख्खा आपला नांदेड जिल्हा विकला, त्याचे जेवढे पैसे येतील तेवढ्या पैशाचा हिऱ्याचा ड्रेस अंबानीने पोरीच्या लग्नात तिच्या अंगावर घातला. हे तुम्हाला माहिती आहे, टीव्हीवर बघितलं तुम्ही. आणि त्या पोरीच्या लग्नामध्ये अमिताभ बच्चन मीठ वाढायला, सलमान खान भाजी वाढायला, माधुरी दीक्षित कडी वाढायला होती. बघितलं तुम्ही? ज्या तेंडुलकरच्या नावानं तुम्ही उड्या मारता छक्का चौका म्हणून, त्या तेंडुलकरचं लग्न झालं तर त्याने पेपरला जाहिरात दिली होती, कोणी माझ्या लग्नाला यायचं गरज नाही, घरून आशीर्वाद द्या. त्याचा सत्यानाश झाला का? सांगा ना तुम्ही. आम्ही कोणत्या भ्रमामध्ये वावरत आहोत? कोण सोडवेल तुम्हाला? माझी विनंती आहे, शिवजयंती म्हणजे टाइमपासचा विषय नाही. अरे आम्हाला या विनाशाच्या मार्गावर या देशातल्या व्यवस्थेने आणून उभं केलेलं आहे. कोणालाही तुम्हाला जागृत करायचं नाही. प्रत्येकाला काहीतरी तुमच्याकडून पाहिजे, तुम्हाला लाचार आणि झुंडांची जबाबदारी द्यायची आहे. कोणी प्रत्येक जण तुम्हाला वापरून घ्यायचा प्रयत्न करते आणि म्हणून आम्ही शिवाजीचे मावळे असू तर जगाला वापरू पण आम्ही मरणार नाही हा निर्धार ठेवा, तर शिवाजी महाराज तुम्हाला कळलेले आहे. आणि ज्या अंबानीने इतका करोड रुपयाचा ड्रेस आपल्या पोरीच्या अंगावर घातला त्याच्यावर 10,000 कोटीचं कर्ज आहे, आत्महत्या केली का अंबानीने? 137 उद्योजक या देशातला 80% पैसा घेऊन पळाले. 10,000 कोटीचं कर्ज त्यांना दिलं. काय जमानत ठेवून घेतली का कुठल्या बँकेनं? हे शिवाजी महाराजांचं अर्थशास्त्र होतं का? अरे माझा राजा राहिला असता 1 रुपयाचा भ्रष्टाचार करणाऱ्यांची मान कापून धडावर शरीर भाल्यावर लावून जगभर फिरवलं असतं. तो माझा शिवाजी राजा आहे. एकही भ्रष्टाचार होऊ दिला नाही, गुलामगिरी होऊ दिली नाही, शोषकांना मुक्त केलं. श्रीमंत भांडवलदार जागीरदारांचं लुटून गरीबाला वाटणारा माझा राजा होता, म्हणून रयतेचा राजा. त्या राजाचे गुणगान आपण, त्यांची कीर्ती आणि त्यांचे विचार घेऊन आजची लोकशाही खरंच निर्माण झालेली आहे का याचा तुम्ही विचार करा. म्हणून गावकऱ्यांना विनंती आहे की लोकशाही तुम्हाला समजली असेल ना तर निवडणुका लोकशाही जरूर असतात. सख्या भावाने सख्या भावाच्या विरोधात उभं राहायला हरकत नाही. आमचं म्हणणं एवढंच आहे, निवडणुका झालेल्या दुसऱ्या दिवशी एका ताटात तुम्हाला जेवता आलं पाहिजे, तर लोकशाही तुम्हाला समजलेली आहे. जो कोणी राजकीय नेत्याहून गट गावात तयार करत असेल ना त्याला पहिलेच कट करा, गावाच्या बाहेर पाठवा. हे जे तुमच्या गावामध्ये विभाजन केलं गेलेलं आहे, हे जे शिक्के लावलेले आहेत तुमच्या कपाळावर, आमका पक्षाचा तमक्या पक्षाचा, अरे गावात आपलीच लोक आहेत, पक्ष 3,500 आहेत, रॉ मटेरियल बाहेरून येणार आहे का? आम्हालाच विभागलं गेलेलं. आम्ही संघर्ष करत बसलो, त्यांच्या काल्पनिक भांडणात आम्ही अडकलो. कोणत्याही राजकीय कोणत्याही पक्षाचा नेता असो, कोणत्याही जातीपातीचा असो, त्यांचे भांडणं कृत्रिम असतात. त्यांच्या भांडणात तुम्ही पडू नका. आपले हक्क अधिकार अबाधित कसे राहतील ती भूमिका मांडण्याची जबाबदारी शिवरायांचे मावळे म्हणून आपल्या मस्तकात ठेवलं पाहिजे. ही खरी शिवाजी महाराजांना आदरांजली राहणार आहे. म्हणून माय माऊल्यांना वेगळ्या पद्धतीने विचार करा. आम्ही आत्महत्या का करतो तर काही विचारधारा आपण बदलण्याची गरज आहे. साधे काही प्रश्न मी तुम्हाला विचारतो. आता तुम्ही, आपण एवढे लोक आहोत, मी तुम्हाला प्रश्न विचारला कोणी कलेक्टर झाले का नाही. एक दुसरा साधा प्रश्न मी तुम्हाला विचारतो एवढ्या लोकांना, तुमच्यापैकी आतापर्यंत किती जण विमानात बसले? जे बसले ते हात वर करा. 2-4 जण आहेत सर, नोकरीला असतील इकडे तिकडे म्हणून बसले. आता तुमच्यापैकी जर कोणी विमानात बसलं असतं तर अख्ख्या देशातल्या विमानाला आग लागून विमानं जळून गेले असते का?
आपल्याला फक्त एवढंच सांगितलं, तुकाराम महाराज एक वैकुंठाला गेले विमान आलं होतं आणि राम आणि रावणाचं युद्ध झालं तेव्हा एक रावणाचं विमान घेऊन राम अयोध्येला परत आले होते. एवढ्यामध्येच आपण खुश आहे. 200 वर्ष झाली विमानाचा शोध लागून, अजून आम्ही विमानात बसलो नाही. मराठ्यांचे मोर्चे निघाले, मोठमोठ्या महानगरातून मी गेलो, लोकांच्या मुलाखती घेतल्या. तुमच्या माहितीसाठी सांगतो, 10% लोक असे होते त्यांनी जिल्हाच पहिल्यांदा बघितला. असंख्य लोक असे आहेत ज्यांनी अजून कलेक्टर बघितला नाही, त्यांनी अजून कमिशनर बघितला नाही, तहसीलदार माहिती नाही, SP त्यांना माहिती नाही अजून. मग कशी मुलं घडतील आपली? त्यांच्या डोक्यात हे बदलण्याचं स्वप्न कसं घडेल? विमानतळ नांदेडला काही फार लांब आहे का? पण आपल्या डोक्यात हा विचार कधीच आला नाही. आपण उठलं की चालला गजानन महाराजला, चालला अक्कलकोटला, चालला पंढरपूरला. जाण्याबद्दल आमचं काही म्हणणं नाही, पण माय बापो एक विनंती तुम्हाला आहे, तुमची लेकरं क्रांतिकारक व्हावी वाटत असतील ना, अरे जिथे छत्रपती शिवाजी राजा जन्माला आला, एकदा तर तिथली माती लेकरांच्या कपाळाला लावा. एकदा तरी जिजाऊ जिथे जन्माला आली, शिंदखेडा राजा, तिथे जाऊन या. जिथे माझ्या जगद्गुरु तुकारामाचा जन्म झाला, जिथे ज्योतिबा फुले जन्माला आले, या सावित्रीने दगड झोंडे खाऊन तुमच्याकरता शिक्षण आणलं, अशा ठिकाणी आपण जाऊन कधीतरी तिथलं दर्शन आपण घेणार आहोत की नाही, जग आपल्याला कसं कळेल? आणि म्हणून नवा विचार छत्रपती शिवाजी राजांचा हात आहे. त्या काळामध्ये आपल्या सर्व बहुजन समाजाला अनेक बंद्या होत्या ब्राह्मणी धर्माने घातलेल्या. आज भारताचं संविधान आहे, त्या संविधानापूर्वी या देशात एक धर्माचं संविधान होतं आणि अंधश्रद्धा होती. समुद्रात पाय ठेवलं तर सत्यानाश होते, निर्वंश होते. समुद्रात कोणीच जात नव्हतं. आपला राजा किती पुढचा विचार करत होता, कल्पना करा तुम्ही. 1659 साली कुडाळ नावाचं कोकणामध्ये गाव आहे. महाराजांनी भारतातला पहिला सिंधुदुर्ग किल्ला समुद्रात उभा केला. तुम्हाला अभिमान वाटला पाहिजे. आणि कुडाळला जहाज तयार करण्याचा कारखाना काढला आणि हे जहाज कुणी तयार केले? कुणबी, कोळी, आगरी, भंडारी ह्या शूद्र जातीतील सामान्य समाजाने हे जहाज तयार केले आणि मराठ्यांचं पहिलं आरमार छत्रपती शिवाजी महाराजांनी समुद्रावर तयार केलं 350 वर्षात. हे शिवाजी महाराज आम्हाला नीट कळले असते तर आज जगावर आपलं साम्राज्य राहिलं असतं, आपण अंतराळात गेलो असतो. म्हणून बहिणींनो आणि भावांनो, शिवचरित्राच्या माध्यमातून काही चुकीच्या अंधश्रद्धा आपण डोक्यातून काढून टाकूया. आम्ही आत्महत्येच्या संदर्भात महाराष्ट्राचा सर्वे केला. आमच्या असं लक्षामध्ये आलं की 90% शेतकऱ्यांनी कर्जासाठी आत्महत्या केलेली आहे. आपल्याकडे एक अंधश्रद्धा आहे, खापर पंजाला जरी कर्ज काढलं तरी नातूने फेडायचं असतं आणि नातूने ते फेडलं नाही तर आज नरकातच राहतो. कुणी बघितलं नरक आणि स्वर्ग? उगे आपल्या डोक्यात घातलं. मग हे जे कर्ज बुडवून गुलामी पाप कोणाला लागायला पाहिजे? अन्नात भेसळ करणारे कोण आहेत? दारू वाटणारे, गुटखा वाटणारे कोण आहेत? शोषण करणारे, भ्रष्टाचार करणारे, आपला पैसा त्यांनी काढून घेतला, कष्टाला श्रमाला मोल नाही, व्याभिचार करणारे, अत्याचारी शासन प्रशासन कोणाच्या ताब्यामध्ये आहे? अहो त्यांना कुणालाच मरण आलं नाही, त्यांच्या घरावर मजल्यावर मजले आहेत आणि कष्ट करणारा मरून राहिला. म्हणून गाडगे महाराज म्हणाले, अरे शेतकरी आणि पाप हे विरुद्धार्थी शब्द आहेत. शेतकरी नाही करील पेरा तर काय करशील धतुरा, म्हणले गाडगे महाराज. शेतकरी 33 कोटी देव येऊन जरी त्याच्या चरणावर नतमस्तक झाले ना, इतका पुण्यवंत शेतकरी आहे, त्याने कोणतंच पाप केलं नाही. पहिल्यांदा लक्षात ठेवा. पाप